तुम्हारा चुनाव चिन्ह हमें पता है, हमें पता है, तुमने बहुत काम किया है, हम तुतारी ही बजाएंगे हा संवाद आहे मुंब्रा-कोसा येथील एक ज्येष्ठ महिला आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यातील। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचारार्थ शंकर मंदिर, दर्गा, अचानक नगर, सावरकर नगर, पाईप कंपाऊंड, पिंट्या कंपाऊंड, शमन अपार्टमेंट, दारुल फलाह आदी परिसरात पदयात्रा काढली होती। माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण, शाकीर शेख, साकीब दाते आदी या रॅलीत सहभागी झाले होते। या रॅलीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला। ही पदयात्रा ज्या गल्लीत ज्या भागात जात होती त्या भागात नागरिकांकडून डॉक्टर आव्हाड यांचं जोरदार स्वागत केलं जात होतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुष्पवृष्टी केली। अचानक नगर परिसरात डॉक्टर जितेंद्र आव्हाड माईक हातात घेऊन आपलं निवडणूक चिन्ह सांगत असतानाच एक महिला त्यांच्या समोर आली। कशासाठी तुम्ही फिरताय? तुम्ही आम्हाला तुमच्या कामातून दररोज दिसत असता। आमचा मुंब्रा-कोसाचा कायापालट तुम्ही केलाय, त्यामुळे आम्हीच तुमचे प्रचारक आहोत, विजय तुमचाच आहोत असं सांगत नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान काल दुपारी 12 वाजता भर उन्हात ही पदयात्रा सुरू झाली होती। तरीही विविध स्तरातील नागरिक, तरुण, वृद्ध आणि महिला या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। ओळा माजोड्याचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत आगरी कोळी बांधवांनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन प्रचाराचा उत्साह द्विगुणित केला। त्यांनी प्रताप सरनाईक यांना देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करण्याचा आग्रह केला। प्रताप सरनाईक यांनी देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करून त्यांनी दिलेला सन्मान आनंदाने स्वीकारला। तुम्हारा चुनाव चिन्ह हमें पता है, तुमने बहुत काम किया है, हम धनुष्यबाण को ही मत देंगे हा संवाद आहे घोडबंदर येथील एका ज्येष्ठ महिला आणि प्रताप सरनाईक यांच्यातील। महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या प्रचारार्थ वाघबीळ नाका, डी मार्ट, हिल स्प्रिंग, हावरे सिटी, ओळा नाका, भाईंदरपाडा, गायमुख, मोहरपाडा, कोळीवाडा, राम मंदिर, ट्रॅफिक पार्क, न्यू होरायझन स्कूल, वाघबीळगाव, वसंतलीला, विजय नेक्स, विजय गार्डन, स्वस्तिक रेसिडेन्सी, आनंदनगर नाका, वाघबीळ नाका, कापूरबावडी आणि माजोडा गाव आदी ठिकाणांहून प्रचार रॅली मार्गस्थ झाली। या रॅलीला नागरिकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला। ही प्रचार रॅली ज्या गल्लीत ज्या भागात जात होती त्या भागात नागरिकांकडून प्रताप सरनाईक यांचं जोरदार स्वागत केलं जात होतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रताप सरनाईक यांच्यावर पुष्पवृष्टीही केली। सरनाईक यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या। पक्षाचं चिन्ह रांगोळी म्हणून देखील काढलं होतं। तुम्ही आम्हाला तुमच्या कामातून दररोज दिसता, आमचा परिसराचा कायापालट तुम्हीच केलाय, त्यामुळे आम्ही तुमचे प्रचारक आहोत, विजय तुमचाच आहे असं सांगत नागरिकांनी प्रताप सरनाईक यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले। सर्वच समाजातील विविध स्तरातील नागरिक, तरुण, वृद्ध, महिला या प्रचार रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। सर्वांचं मिळणारं प्रेम आणि पाठिंबा पाहून समाधान वाटतं असा विश्वास यावेळी प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला। आपल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे आपण पुन्हा एकदा तुमच्या सेवेत येऊ आणि सर्वजण एकत्रितपणे मतदारसंघाचा अजून वेगानं विकास करू, तुमच्या सेवेत पुन्हा दाखल होऊ असा विश्वास तुमच्या सर्वांकडून मिळणाऱ्या प्रेमानं आणि आपुलकीनं मनात निर्माण होतो अशा भावना यावेळी प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची काल सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली होती। या रॅलीचा श्री गणेशा रायगड गल्ली परिसरातील गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनानं करण्यात आला।
कालची रविवारची सुट्टी असल्यानं सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्यानं या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं। याच दरम्यान महिलांनी आमदार संजय केळकर यांचं औक्षणही केलं। पाचपाकाडी, चंदनवाडी, नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या। काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या झंझावत रॅली रायगड गल्ली भागातून सुरू झाली। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक राऊळ, शिवसेना माजी नगरसेविका रुचिता मोरे, शिवसेनेचे हेमंत पवार, भाजपचे महेश कदम, प्रकाश राऊळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत प्रचारासाठी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील गणेश बाप्पाचं दर्शन घेत या रॅलीला सुरुवात झाली। शिवांजली सोसायटी, लक्ष्मीनारायण सोसायटी समोरून सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल चौक, हिलटॉप, ठाणे दर्शन सोसायटी, टेकडी बंगला, ओपन हाऊस चौक, पाचपाकाडी, जनरल अरुणकुमार वैद्य पुतळा, सतरंज वेफर्स चौक, उत्सव हॉटेलवरून डावीकडे आनंद सावली सोसायटी, पाचपाकाडी, खळे कंपाऊंड, नितीन कंपनी चौक करून नामदेववाडीतील गावदेवी मंदिरात जाऊन या गावदेवी मातेचं दर्शन घेतलं। तेथील गावदेवी सोसायटी मार्गे विसावा कट्टा चौक, ठाण्याचा राजा गोविंदा पथक कार्यालय चौकवरून डावीकडे श्रीजी कॉम्प्लेक्सवरून नितीन जंक्शनला यू-टर्न मारून प्रेस्टिज पार्क येथून साईबाबा मंदिर दर्शन करून मिलन छाया सोसायटीकडून डाव्या बाजूनं तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं। तसंच त्यानंतर पुढे चंद्रवन सोसायटी, संतोषवाडी, हनुमान मंदिरातून दर्शन घेत गणेशकृपा सोसायटीकडून गणेशवाडी, सोमय्या चाळ मार्गे पुढे रूपादेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं। तसंच तेथून पुढे शहीद उद्यानाकडून डावीकडे पाटीलवाडी मार्गे सिद्धेश्वर तलाव सर्व्हिस रोड, डी.आर. कदम यांचं कार्यालय परिसरातून रमाबाई आंबेडकर उद्यान सर्व्हिस रोड, कॅडबरी जंक्शनवरून उजवीकडून लाईफलाईन हॉस्पिटल चौकातून सिंगनगर, हंसनगर, परेरानगर मार्गे माजी नगरसेवक अशोक राऊळ यांच्या कार्यालयातून एस.टी. वर्कशॉप मार्गे जोंधळी बाग, नोरीबाबा दर्गा रोड, रूपादेवी मंदिर चौक, संतोष साळुंखे कार्यालय, महेश कदम कार्यालय करत गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिर, ठाणे महानगरपालिका चौक, कचराळी तलाव येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला। या रॅलीत ठिकठिकाणी केळकर यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। याच दरम्यान स्लममधल्या महिलांनी प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रचार करणारे असं केळकरांना विश्वास दिला। प्रत्येक सोसायटी आणि मंडळांकडून केळकरांनी ओवाळणी केली असून प्रत्येक सोसायट्यांकडून केळकरांना मतदान करण्याचं आश्वासित केलं। एकूणच केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात दिवसेंदिवस वाढतच असल्याचं चित्र आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर फिरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले काम भारी, आता पुढची तयारी या टॅगलाईननं आपल्या कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला। यात लाडक्या बहिणींचा सहभाग लक्षणीय दिसून आला। दुपारी 4 वाजता सुरू झालेली रॅली रात्री 10 वाजेपर्यंत कोपरीपासून वागळे स्ट्रीटपर्यंतच्या 40 नगर परिसरातील गल्लीबोळातून गेली। फटाक्यांची आतिषबाजी, भगवं वातावरण, फुलांची उधळण करत रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या हजारो मतदारांना अभिवादन करत त्यांचं स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 तासात मतदारसंघ पिंजून काढला। त्यांच्यासोबत रथावर खासदार नरेश मस्के, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू थापा, मीनाक्षी शिंदे, संजय वाघोले, राम रेपाळे आदी महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडणूक शिवसैनिक आणि मतदारांनी हातात घेतली असून त्याची प्रचिती आजच्या प्रचार रॅलीत दिसून आली। राज्यभरात प्रचाराचा धडाका लावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार रॅलीला सायंकाळी 4च्या सुमारास सुरुवात झाली। जणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, सगळ्यांच्या मुखात एकनाथ, लोकनाथ, एकनाथ अशा गाण्यांनी संपूर्ण यात्रेतील वातावरण शिवसेनामय बनलं होतं। बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना घेऊन आपल्याकडे आल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामनगर ITI चौकापासून प्रचार रॅलीला सुरुवात केली आणि सांगता कोपरीतील गांधीनगर शाखा येथे करण्यात आली।
रॅलीच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांचा नातूही उपस्थित होता. तब्बल 40 नगर परिसरातून निघालेल्या या प्रचार रॅलीत माणसं जोडत गेली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही अशी स्थिती असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात झालेल्या बंडखोरीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचीच फूस असल्याचं उघड झाले. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांना काँग्रेस अध्यक्षांनीच फोनवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल संभाषणानं काँग्रेसची चांगली पोलखोल झाली आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाण्यात काँग्रेसच्या वाट्याला भिवंडी आणि मीरा भाईंदर या अवघ्या 2 जागा आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उमटून ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडाळी माजली. कोपरी पाचपाखाडीतून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केदार दिघे रिंगणात आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे आणि काँग्रेसचे सुरेश पाटील खेडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला असल्यानं शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष चव्हाण यांनी दोन्ही बंडखोरांचं काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबन केल्याचं जाहीर केलं. दरम्यान कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मनोज शिंदे यांनी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना फोन करून कल्पना दिली होती. त्यावर प्रत्युत्तरादाखल चव्हाण यांनी अनुमती दर्शवून अर्ज भरण्यास हमी भरली. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं महाविकास आघाडीमध्ये संशय कोळ माजलाय. एवढं काय होतंय, पहिल्या दिवशीची सुरुवात अंदाजे मी 200-300 कार्यकर्ते वगैरे समजलो होतो. परंतु त्यांना जेव्हा कळलं की मी या ठिकाणी कुठल्या उद्देशानं मी ही निवडणूक लढवतोय, त्याप्रमाणे 2-2.5 हजार वरच्या वरती आता तुम्ही बघताय मोठा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा वाढतोय. आज 3-3.5 हजार लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते होते, मंडळाचे सदस्य होते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी होते, सर्वसामान्य नागरिक होते. काही ज्येष्ठ नागरिक त्यांना ते माझ्या रॅलीच्या रथामध्ये बसतात, त्यांना चालता येत नाही. अशा प्रकारचं प्रेम उसळून जे आलेलं आहे, त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी 7 हा माझा लकी नंबर आहे आणि 7 नंबर मला मिळालेला आहे. त्याच्यासमोर माझं नाव आहे, फुगा ही निशाणी आहे. त्याच्यासमोरचं नागरिक माझं बटन दाबून माझ्यावर प्रेम व्यक्त करतील आणि हे जे चालले आहे त्याच्या पलीकडे जाऊन मला मतदान करून मला त्यांच्या सुख दुःख आणि ऐश्वर्यामध्ये आणि त्यांच्या प्रश्नामध्ये त्या पूर्ण करण्याच्या माध्यमातून मला सहभाग करून घेतील आणि मला विधानसभेवर आमदार म्हणून पाठवतील, एवढं मला खात्रीने वाटायला लागलेलं आहे.